अतिशय चांगला खेळ आणि त्या बळावरती त्यांना मिळाला प्लेअर ऑफ द मॅचची ही ट्रॉफी। मी विनंती करेल सर्व प्रेक्षकांना की आपण प्लीज इथून थोडेसे बाजूला व्हा। मी तुमचा उत्साह समजू शकतो, परंतु उद्या हीच गर्दी पुन्हा एकदा घेऊन या अशी विनंती सुद्धा मी तुम्हाला करेल। सो मॅचच्या दिशेने जातोय या ठिकाणी। मॅचला सुरुवात झाली। आई एकविरा नारंगी आणि त्यांच्या समोर असणार आहे आगाशी। सामन्याला सुरुवात कौस्तुभ मेहर आमच्या साथीने इथे जोडले जाणार आहेत आणि हलक्या हाताने खेळलेला चेंडू एका धावेसाठी पुन्हा एकदा निघून गेलाय। सांगण्याचं तात्पर्य काय, या स्पर्धेमधल्या हॉट फेवरेट टीम स्पर्धेबाहेर जात आहेत आणि असा रथ चालू असताना आता दुसऱ्या वर्षाची चॅम्पियन टीम म्हणजे आई एकविरा नारंगी हे नाव दुसऱ्या वर्षी होतं, तो संघ मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या समोर जर दुसरा संघ पाहिला तर सध्याच्या घडीला सर्वाधिक जास्त फॉर्म मध्ये असणारा तो आगाशीचा संघ आहे। दोघांमध्ये क्षमता खचून भरलेली आहे आणि त्या क्षमतेला तर कशा प्रकारे वाव देतात किंवा कशा प्रकारे युटिलाइज करतात येणारे काळवेळ सांगणार। कौस्तुभ काय सांगशील या मॅच बद्दल? आतापर्यंत पहिल्या षटकातील 3 चेंडू 3 धावांचा खेळ झाला। शॉट चेंडू समोरच्या दिशेने ड्राइव्ह केला, चेंडूला चेंडू अडवलाय का तर चेंडू अडवलाय तोपर्यंत 1 धाव धावफलकावर। 4 चेंडूचा खेळ झालाय, 4 धावा धावफलकावर। एका बाजूला आहे आई एकविरा नारंगी संघ तर दुसऱ्या ठिकाणी आहे टीम आगाशी संघ जो मागील महिन्यात घरच्या मैदानावर चॅम्पियन झाला होता। पुन्हा एकदा जितेश सज्ज होतोय, हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय तोपर्यंत सिंगल रन। परत सर सुरुवात चांगली आहे, पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 धावा धावफलकावर। पहा इथे मागील 2 ते 3 मॅच जर आपण पाहिल्यात तर बॉल टू रनचं समीकरण तितकंच मुबलक नाही राहत, दुसऱ्या इनिंग मध्ये लढण्यासाठी तितकं बळ नाही मिळत। त्यामुळे इथे कुठे ना कुठेतरी आगाशी संघ विचार करत असेल की सुरुवातीचा क्षण एका एकाने दाबकेला पुढे बढावा देण्याचा प्रयत्न करतील आणि कदाचित पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो भला मोठा अटॅक मिळेल आणि कदाचित हीच मानसिकता। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती टीम आगाशी या संघाच्या। या एक वेळ डीजेला आणि त्यानंतर वळूयात पुढील षटकाकडे। वेलकम डीजे। थँक्यू डीजे। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरच 6 धावा धावफलकावरती आहेत। हितेश नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, 6 धावा धावफलकावरती आहेत। दोन्ही सलामीवर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत। स्ट्राईक एंडला वैभव पाटील येस ऑफ स्टंपच्या जास्तच बाहेर आहे अजित निकम सर आमच्या दिशेने वळतायत। 7 धावा धावफलकावरती आहेत। भरत सर माहोल बनलाय आणि त्या माहोल मध्ये दोन्ही संघ यावलेला मैदानाच्या आतमध्ये आणि वातावरण म्हणल्यानंतर वातावरणाशी जुळून घेणं सुद्धा गरजेचं असतं। इथं जर का तुम्ही जुळून नाही घेतलात तर मात्र परिस्थिती तुमच्यासाठी वाईट येऊ शकते आणि त्या वातावरणानुसार खेळ करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने होतो। हितेश समोर वैभव पाटील, मोठा फटका, चेंडू निघून गेलाय चेतनच्या जवळून। हो काय घडलंय? टका 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 टक चौकार, 4 धावा। थँक्यू डीजे प्लीज जोपर्यंत बोलणं थांबत नाही तोपर्यंत वाजवायला सुरुवात करू नका, ही विनंती आपणास। टकाटक चौकार आलाय आणि आता टकाटक स्थितीमध्ये आगाशी संघ पाहायला मिळतोय। 11 धावा धावफलकावर 1 चेंडूचा खेळ झालाय। हितेशच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला गेलाय। वैभव पाटील साठी पुन्हा एकदा हितेश हलक्याने चेंडूला सन्मान दिला गेलाय तोपर्यंत सिंगल रन। धावसंख्या 1 ने पूर्ण होते। मागील महिन्यामध्ये सर जी स्पर्धा आयोजित केली होती आगाशीमध्ये, त्या आगाशीच्या स्पर्धेमध्ये वैभव पाटील वेगळ्याच बहरामध्ये आलाय आणि तो फॉर्म पुन्हा एकदा घेऊन मैदानामध्ये या साहेबाच्या उतरला गेलाय। आगाशीचे फलंदाज किंवा वैभव पाटील म्हणा अजय म्हणा चांगले बहरामध्ये जरूर आहेत, परंतु आई एकविरा नारंगीकडे जी चिकाटी आहे, यंगस्टर ज्या प्रकारचा खेळ करतायत त्याला पाहता त्यांच्यासाठी ही मॅच सोपी जाणार नाही आहे आणि एक्सपिरियन्स त्यांच्या संघामध्ये जर बघायचं झालं तर रणजितदादा पाटील सारखा खेळाडू आहे आणि त्यामुळे यंगस्टर्स आणि एक्सपिरियन्स प्लेअर यांची एक सांगड बसून तो संघ इथे खेळतोय आणि या मैदानाचा पुरेसा त्यांना अनुभव सुद्धा आहे, त्यामुळे त्याचं सुद्धा ॲडव्हान्टेज भेटू शकतं त्यांना। सध्याच्या घडीला 13 धावा धावफलकावरती आहेत। 3 चेंडूचा खेळ झालाय। हलक्या हातानं पुश करो खुश रहो वाला मामला वैभव पाटीलने चांगल्या रीतीने चेंडूला खेळून काढले।
जमीची बाजू काय आगाशीची आगाशीकडे पेशन्स खूप जास्त आहेत. सामन्याला नेहमीच वाढवत असताना ते दिसतात आणि वाढवत असताना समोरून चुका कशा होतील त्याची ती वाट पाहतात आणि म्हणूनच अनेक मॅचमध्ये त्याने आपल्या नावाचा डंका वाजवताना दिसलेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. हितेश समोर पुन्हा एकदा अजय पवार. शॉर्ट चेंडू यावेळी केलाय आउट ऑफ द पार्क. विकेटचं बटन गडी बाद. पहिला हादरा टीम आगाशी संघाला. अजय पवार गॉन. थँक्यू टू से नवीन फलंदाज ऋषभ मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि थोड्याच वेळात या स्पर्धेतील अजून एक प्रमुख पाहुणे उपस्थित असताना पाहायला मिळतील. आदरणीय उत्तुंग ठाकूर दादा यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यामुळे जर कोणी बाईक्स वगैरे मध्ये पार्क आले असतील तर प्लीज आपण तिथून काढायचे आहेत. नेक्स्ट आमच्या बाहेरचा चेंडू होता आणि जो वाईट बॉल येतोय. एक बॉल वाढीव जाईल कारण हा चेंडू पुन्हा हाताळावा लागणार आहे. धावफलकात धावा 15 आहेत आणि चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्याकडे लागाची संघ. एकच डिसएडव्हान्टेज अजय पवारचं बाद होणं ही समीची बाजू राहिली आई एकविरा नारंगीसाठी कारण ती विकेट महत्वाची होती. आणि आता शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जातो हितेशकडून ते आपण पाहणार आहोत. 15 धावा धावफलकावरती शेवटचा अंतिम चेंडू घेऊन हलक्या हाताने खेळला. त्या चेंडूवरती मात्र एक धाव येईल आणि जवळजवळ 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 16 टीम आगाशी या संघाच्या. Yes, thank you, DJ. तर मंचाच्या दिशेने आगमन होतंय. क्रीडा साहित्यावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व त्याचबरोबर सातत्याने या स्पर्धेला दरवर्षी ज्यांची आवर्जून उपस्थिती आपण पाहतो असे आदरणीय सन्माननीय उत्तुंग ठाकूर साहेब त्यांच्याच वतीने डिंकीदादा माझे शिखरजी ठाकूर साहेब आणि सर्व मान्यवर मंडळी मंद मंद पावलाने मंचाच्या दिशेने येत असताना पाहायला मिळतात. मी सर्वांना विनंती करेल जोरदार टाळ्या गजरामध्ये स्वागत करूयात या दर्दी क्रिकेट प्रेमींचं ज्यांचा आशीर्वाद सातत्याने या स्पर्धेवरती आपण पाहत असतो. असे खास आणि दिलदार व्यक्तिमत्व क्रीडा साहित्याचे प्रेम करणारे व्यक्तिमत्व आपल्या मंचावरती येत आहेत. मी विनंती करेल दोन्ही मान्यवरांना की आपण आदरपूर्वक मंचावरती विराजमान व्हायचंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. त्यानंतर त्यांच्या समेत उपस्थित असणारे सर्व सहकारी आपण सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा या आणि मंचावरती विराजमान व्हा अशी आपण सुद्धा विनंती. थँक्यू सो मच. आपण वेळात वेळ करून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपण सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून सायबा क्रिकेट क्लब आणि सायबा प्रीमियर लीग SPL सीझन 5 च्या वतीनं मॅचच्या दिशेने येतोय ज्या ठिकाणी पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. पॉवर प्ले आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवर नाही दाखवणार तर मग कधी दाखवणार मग तो बॉलर असो किंवा अनिकेतचा हा चेंडू एका धावेसाठी निघून त्याला सिंगल धाव येईल. कौस्तुभ कुठे ना कुठेतरी या षटकामध्ये असा विचार करत असेल आगाशी संघ की 1 ते 2 मोठे फटके यावेत जेणेकरून धावफलकाला बळकटी येईल आणि सेकंड इनिंग मध्ये खेळण्यासाठी बळ मिळेल. काय तो प्रयत्न होईल का? वेगवान चेंडू निघून गेलाय जैसे की बंदूक से निकलती हुई गोली की रफ्तार से जाती हुई गेंद सीमा रेखा के पार. 4 रनों के लिए. टकाटक चौकार. 4 रनों के लिए 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 4 रनों
येस थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेलाय. जसं मगाशी मी उल्लेख केला होता की वैभव पाटील खेळण्यासाठी वेळ घेतात, पेशन्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये आहेत आणि ते आता पेशन्सला कुठे ना कुठेतरी उद्रेकाच्या रूपामध्ये दाखवत असताना दिसत आहेत. पॉवर प्लेचं षटक, चौकार, पहिला वाईट, त्यानंतर सिंगल, अशा चेंडूने आतापर्यंत आपण पाहिलंय आणि धावफलक धाबा 23 वरती 1. फटका ज्या प्रकारे एक्झिक्यूट केला गेला होता क्षेत्ररक्षण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये झालं गेलंय. निर्धाव चेंडू येतोय, चौकार लगावला होता पण थोडस मागील 2 चेंडूमध्ये थोडस कमबॅक मैदानाच्या आतमध्ये अंकित नाही आवलेला करून दाखवले. 23 धावा धावफलकावरती 4 चेंडूचा खेळ झालाय. दिशा दिली गेली यावेळी चेंडूला. चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. वन टू गो, लास्ट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. चांगली फिल्डिंग पियुषची, कोणतीही धाव नाही. डॉट बॉल येतोय आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यात. शेवटचं आणि अंतिम षटक आता बाकी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती येत आहेत रणजनदादा पाटील. हेच ते मैदान, याच मैदानावरती फायनलचा अंतिम सामना. 6 चेंडू 6 धावांची गरज आणि ते 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना 1 चेंडू 1 वरची मॅच आणि सामना जिंकला होता आई एकविरा नारंगीने. नजरेसमोर तो क्षण येतोय आणि आता या नॉकआउटच्या मॅच मध्ये आकाशी समोर आई एकविरा नारंगीचा संघ पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. जयेश मंचावरती यायचे, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू खेळला गेला, फेकी सुद्धा झाली आहे. चेतन थोडासा लेट होत आहेत आणि त्यामुळे 1 धाव डाऊन कंप्लीट सुद्धा होताना पाहायला मिळते. 25 धावा 1 चेंडूचा खेळ झाला. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. रणजितदादा पाटील गोलंदाजी मार्कवर आहे. समोर वैभव पाटील आहे, त्याच्या बॅट मधून 2 चौकार आलाय. इकडून रणनीती कशा प्रकारे असणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, येतोय डॉट बॉल. एक अजून गोष्ट आवर्जून सांगायची वाटते. रणजनदादा पाटील विराट बॉक्सिंग क्रिकेट असोसिएशन मध्ये सल्लागार म्हणून कार्यरत आहेत आणि वैभव पाटील सदस्य म्हणून कार्यरत आहेत आणि ते एकमेकांसमोर आहेत आणि त्यामुळे हे बॅटल पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. पुन्हा एकदा चेतनने फिल्डिंग चांगली केली आहे. धावचीची संधी, ओहो, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये या गोष्टी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. एका क्षणासाठी वाटलं मला खो खो आहे की काय, कारण खो खो मध्ये सुद्धा याच प्रकारच्या अनेक डाईव्ह आपल्याला पाहायला मिळत असतात आणि इथे वैभव पाटील आणि रणजनदादा पाटील यांच्यामधली ही भिडंत 1 धाव मात्र डाऊन कंप्लीट केली जाते. हाय व्होल्टेज मुकाबला होईल यामध्ये तीळ मात्र शंका नाही, कारण जरी 30, 32, 35 बनल्या तरी सुद्धा इथे पाठलाग होतो हे आपण या अगोदर पाहिलंय. पुन्हा एकदा ऋषभ साठी हा चेंडू अडवलाय का, तर येस, प्रज्ञेशने चेंडूला अडवलंय. 1 धाव मात्र धावून कंप्लीट होताना पाहायला मिळते. प्रत्येक सामना तितकाच उत्कंठा शिगेला पोहोचवणारा असणार आहे कौस्तुभ, कारण आतापर्यंत आपण पाहिलेले सामने अनेक बिग अपसेट, काही संघांसाठी अतिशय चांगला खेळ राहिलाय. ओहो, दांडी गोल, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात आणि मोठा हादरा टीम आगाशीला. वैभव पाटील बाद, गॉन, अजून एक हादरा आगाशी संघाला. येस, थँक्यू. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. शॉर्ट चेंडू बॅकफुट जाऊन चेंडूला ड्राईव्ह केले, चेंडू अडवलाय, तोपर्यंत सिंगल रन. तर अखेरच पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावर 29चं टार्गेट ठेवले गेले. आणि जशी इनिंग ब्रेक झाले आपण लगेच टॉस कडे जाणार आहोत.
यानंतर होणारा सामना गुरुदत्त त्यांच्या समोर खेळत असताना 2 हात करत असताना दिसणार आहे हितांश युगांश 11. दोन्ही संघाचे संघनायक आपण मंचावरती यायचंय, नाणेफेक केली जाणार आहे. सो आलेल्या पाहुण्यांच्या माहितीसाठी सायबा प्रीमियर लीग सीझन 5वा आहे आणि या 5व्या सीझन मध्ये येत असताना या भव्य दिव्य ट्रॉफी 70,000ची रोख रक्कम आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक इथं दिली जाणार आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये बाईक देणारी अशी एकमेव स्पर्धा तालुक्यामधील पालघर जिल्ह्यामधील सायबा प्रीमियर लीग आणि तुम्ही पाहू शकता ही ट्रॉफीज आणि ही बाईक. त्यानंतर गोल्ड कॉईन बेस्ट बॅटरसाठी आणि सायकल, बेस्ट फिल्डर आणि बॉलरसाठी सुद्धा गोल्ड कॉईन आणि वैयक्तिक पारितोषिकांमध्ये अनेक अशी बक्षिसं आहेत जी शेवटी जात असताना एक पडत नाही खेळाडूला. आणि अंडरआर्म क्रिकेटच्या सर्व खेळाडूंसाठी मोठी पर्वणी क्रिकेट क्लब घेऊन येतोय. दोन्ही कर्णधार आपण मंचावरती यायचंय. मंचावरती टॉस केला जाणार आहे. मयूर, मनीष, मी विनंती करेल डिंकी दादांना की आपण हनी दादांना की आपण टॉस करायचं. दोघांनी या. 2 कॅप्टन, एका बाजूला हितांश युगांश 11 नवापूर आणि त्यांच्यासमोर गुरुदत्त मनवेलपाडा. हेड्स इज द कॉल, हेड इट इज. थँक्यू. मी विनंती करेल दोन्ही मान्यवरांना आपण स्थानापन्न व्हायचं. टॉस हितांशने, मयूर थांबायचे, मनीष तुझं थांबायचं. मयूर काय निर्णय असेल? आम्ही फलंदाजी करू पहिला. समोर गुरुदत्त सारखा बलाढ्य संघ आहे आणि नॉकआउट स्टेजमध्ये आता SPL आली आहे. कशा प्रकारची तयारी आजच्या दिवसासाठी? हा, तशी तर आमच्या प्लेयर लोकांची चांगली तयारी आहे. पुढे चांगला संघ आहे समोर. आम्ही त्यांना जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. सर शुभेच्छा तुम्हाला या होणाऱ्या मॅचसाठी. मनीष, आगरीमध्ये ऐकायला आवडेल कशा प्रकारे आजच्या दिवसाची तयारी आणि समोर हितांश युगांश यांचा संघ आहे. समोरचा संघ एकदम खतरनाक आहे. मग आम्ही पण आता खतरनाकच खेळायला लागेल कारण की कोणाला कमी समजून फायदा नाही. आणि आमची प्लेइंग 10मध्ये चेंजेस आहेत. उमेश पाटील नवीन आता इन केलं आहे त्याला, कारण की अल्केश पाटील हे काही कारणास्तव बाहेर गेलेले आहेत म्हणून. परवाच्या दिवशीची म्हणजे जी फिल्डिंग पाहायला मिळाली ती कुमार आवड आणि त्यानंतर सुशांत असतील संपूर्ण टीमकडून. एकंदरीत काय सांगशील आज कुमारचा पुन्हा एकदा तो झंझावात आणि बाकीच्या प्लेयरचा सुद्धा पाहायला मिळेल का? तयारी तर करूनच आल्यात, प्रॅक्टिस वगैरे. आता बघू. जय श्रीराम. खूप साऱ्या शुभेच्छा मनीष तुला या पुढील होणाऱ्या मॅच साठी. हा होता मनीष घरात आणि आपण वळणार आहोत या मॅचच्या दुसऱ्या पडावाकडे, दुसऱ्या इनिंगकडे ज्या ठिकाणी जोडले जाणार आहेत मायक्रोफोन वरती तरपण पाटील आणि त्यांच्या सोबतीने असणार आहेत तुकाराम मांगेला सर. तुकाराम मांगेला सरांना विनंती करेल की आपण जॉईन व्हा तरपण या दुसऱ्या इनिंगसाठी. धन्यवाद भारत सर. जाऊया पुन्हा मॅचच्या दिशेने. सर्व रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि मंचावर उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो. आता मात्र चेंडूला खेळून काढलाय. चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोनमध्ये. माझ्यासोबत जोडले जातात तुकाराम सर. 24 चेंडू आणि 29 धावांचं आव्हान असताना दोन्ही मातब्बर संघ एकासमोर एक लढत असताना आपण बघतोय. नॉकआउटचा मॅच आहे. दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा मॅच असेल. पुन्हा चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू निघून जातोय सरळ चौकारासाठी. दमदार टकाटक चौकार. थँक्यू डीजे. टकाटक फूड चं कुपन ज्याने जिंकलं होतं त्या खेळाडूचं नाव होतं बारुंडाईलांचा केतन बारुंडाईलांचा केतन. आपण या टकाटक बाउंड्री मारल्यानंतर जे कुपन म्हणजेच ते फूड जिंकलं होतं ते घेऊन जायचंय. केतन प्लीज यायचंय. मितेश पाटील आपण याचं आपल्या शुभ हस्ते हे टकाटक फूड दिलं जाणार आहे. मान्यवरांच्या माहितीसाठी बाउंड्री लाईन वरती जे बॅनर लागलेत त्याच्यापैकी 2 असे बॅनर आहेत. त्या बॅनरवरती काळ्या अक्षराने 4 आकडा लिहिलाय आणि त्याला जर का चौकार येऊन आदळला तर पुढकडून हे फूड गिफ्ट दिलं जाते, फूड कुपन. आणि चेतन त्याचा मानकरी ठरलाय चौकार मारत असताना. थँक्यू मितेश पाटील आणि थँक्यू केतन.
जोडल्याबद्दल आणि घेऊन जातोय सर्व समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी तर्पण आणि तुकाराम सर जोडले जातात. काय घडलाय चेंडू फेकी होईपर्यंत कॉलिंगचा भाव होता, त्यामुळे धावचीच्या स्वरूपात गडी बाद झालाय तो आई एकविरा नारंगी संघाचा. डीजे थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा दाफलकावरती 7. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आलेले सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर व्यासपीठावरती आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आहेत. हलक्या हाताने चेंडूला खेळ होता. 1 धावे चेंडूवरती पूर्ण केले. पहिल्या षटकाचा खेळ झाला पूर्ण. पहिल्या षटकांतर धावा दाफलकावरती 8 पाठलाग आहे तो 29चा. आता 18 चेंडू आणि 21ची आवश्यकता. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकू एक संगीत आणि येऊया सायबा प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये. थँक्यू डीजे. चला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा दाफलकावरती 18 चेंडू आणि 21 समीकरण मैदानावरती आहेत. 2 फलंदाज मैदानावरती आहेत. पॉवर प्लेचा इशारा पण सगळ्यांनाच झालाय. 18-21 मॅच आहे. सायरनही वाजलाय, अलार्म वाजलाय. आणि आता खऱ्या अर्थाने SPL ला या सायबा प्रीमियर लीगला आपण बघतोय रंगतही वाढले गेले. आणि जसं भरतजी मोरे यांनी उल्लेख केला की ही उलटफेरवाली कहाणी या SPL मध्ये झाले. सायबा प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत अपसेट झाल्यात. प्रस्थापित संघ होते, डिफेंडिंग चॅम्पियन होते, रनरअप होते, क्वालिफाय होणारे संघ ते मात्र स्पर्धेबाहेर गेले आहेत. आणि त्याच्यातले काही जे शिल्लक राहिले आहेत त्यांच्या मनामध्ये पण धाकधूक झाली आहे. काही सीझन 5 कोणाला घेऊन जाणार आणि कोणाला खाली पाठवणार. नक्कीच सर, आपण पाहिलं ना तर ही स्पर्धा अशी आहे की बेस्ट वर्सेस बेस्टची स्पर्धा आपण म्हणतो. आणि क्रिकेटचा जो खेळ आहे ना तो अनिश्चिततेचा खेळ असतो. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये कोण कधी जिंकेल आणि कोण कधी हरेल हे निश्चित सांगू शकत नाहीत. आतापर्यंत आपण बघितलं तर 1 षटकाचा संपल्यानंतर एकूण धावा आहेत त्या 8. येणारे 18 चेंडू असतील आणि 18 चेंडूमध्ये धावांची गरज आहेत त्या 21. 18-21चा मॅच आहे सर. नव्याने गोलंदाज आहेत तो मुकेश. गोलंदाजी आकृती तयार. बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. चेंडूला पाठवून दिलाय ते डिक्लेअर झोन मध्ये. चला एक महत्वाची सूचना आहे. 3 षटकांचा खेळ आहे. 9 मिनिटाचा अवधी आहे. बघा टायमर तिथेही सेट केलेला आहे. अलार्म तिथेही वाजलाय. घड्याळ तिथेही चालू आहे. टिकटिक तिथेही चालू आहे. हृदयाची धडकन टिकटिक तिथेही वाजले आहे. म्हणून मॅचही तसा बघा. ऑफ साइड दिशेने चेंडूला खेळलाय. चेंडू गेला बॉटला इशा बाहेर. पंचांचा इशारा. इट्स 4 रन. सावकार. चेंडू पहिला बॅकफुटला गेला. पंच केला. चेंडू खेळलाय. चेंडू त्या बॅनरवरती आधार आहे पण त्या सावकाराच्या वरती ना टकाटक ग्रुपचा क्यूआर कोड नाहीये. क्यूआर कोड आहे जिथे 4 नंबरचा आकडा ब्लॅक मध्ये आहे. त्याच्यामुळे तो स्कॅन होणार नाहीये. तुम्हाला जर तो स्कॅन करायचा क्यूआर कोड तर जिथे ब्लॅक कलरचा 4 नंबर आहे त्या दिशेने चौकार ठोका. टकाटकच्या कडनं तुम्हाला फूड कुपन आहे. आज चौकार आलाय. नक्कीच सर, आपण पाहिलं तर जो मच नीडेड चौकार तो आलेला. पुन्हा तर चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू निघून जातोय सरळ 4 धावांसाठी. सीमा पार दर्जेदार टकाटक चौकार. डीजे त्याच वेळेला ही स्पर्धा चालू असताना सन्माननीय लोकेश कुडवलकर यांचे शुभागमन झाले. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं. लोकेशजी आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. 2 चौकार आल्यात. आता समीकरण बघा. समीकरण या काय म्हणतो कारण 17 वरती धावफलक पोहोचलाय. इथून पाठलाग आहे तो 28चा 11 धावांची आवश्यकता आहे. 29चा पाठलाग आहे.
15 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. आता 2 चौकार ठोकल्यात, 2 चौकार ऑफसाईडच्या दिशेने ठोकल्यात. आता टकाटकच्या माध्यमातून एक फूड कोपन आहे, पण टीमचे तिथे पाटीराखे सांगतात कुठूनही चौकार येऊ द्या, कुठूनही चौकार येऊ द्या, टकाटक वरती येऊ द्या की धकाधक येऊ द्या. 3 4 4 4 हॅट्रिक चौकार. थँक्यू. तिसरी हॅट्रिक आहे. 4 4 4 टुर्नामेंट मधली हा चौकाराची तिसरी हॅट्रिक. पहिलं नसर तर काय घडलंय, 5च्या 3 चेंडूवर लगातार 3 चौकार धावफलक. 4 चेंडूमध्ये 4 निखिल यांची आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते, पण आता मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलाय. एक सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळालं आपल्याला निखिल यांच्या मार्फत. आक्रमक आणि संयमित खेळी, एक संयमित खेळ आपल्याला बघायला मिळतोय. निखिल आहे एका बाजूला, जर बघितला दुसऱ्या बाजूला इथेन आहे. इथेन आणि निखिल. आता आगाशी टीमला विकेटच या मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. विकेट फॅक्टर महत्वाचा आहे. कट केला, दिशा दिली इथेन. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण षटकांचा खेळ संपलाय तो. 2 आणि धावा पाहिजे 12 चेंडू आणि धावा करायच्या त्या 6. आता खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर पण तर 1 डझन चेंडू आहेत ना, अर्धा डझन धावा करायचे आहेत. हे समीकरण आहे. साधं सोपं गणित. म्हणजे बाजारामध्ये जातो त्यावेळेला 1 डझन चेंडू आहेत, आता अर्धा डझन धावा तुम्हाला करायचे आहेत. आणि प्रतिस्पर्धी संघ आगाशी टीमला पुढच्या 6 चेंडूवरती कमीत कमी 2 ते 3 विकेट घ्यायचे आहेत. जर तुम्ही 2 ते 3 विकेट घेतल्या तर मॅच मध्ये येऊ शकतात. आगाशीचा संघ वैभव आहे तिथून बघूया. 12 मध्ये करायच्या त्या 6 धावा. नक्कीच तुकाराम सर, प्रयत्न हा करावा लागेल आणि प्रयत्न केला तरच त्याचं यश आपल्याला मिळणार आहे. येणारे चेंडू असतील 12, गरज असेल 6 धावांची. गोलंदाजी मार्गवरती महेश पुन्हा एकदा तयार आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलं जाते, चेंडू निघून जातोय तो डिक्लेअर झोनमध्ये. आता मात्र आई एकविरा संघ जो आहे ना, तो संयमित क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करेल, कारण त्यांना माहिती आहे की धावा ह्या चेंडूपेक्षा कमी आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त संयमित क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. हा संयम महत्वाचा असतो. म्हणजे क्रिकेटचा खेळ असो की आयुष्य असतो, तुम्ही किती पेशन्स राखता याच्यावरती डिपेंड असतं. 1 धाव. पाठीमागून आवाजही आलाय बाबा, धाव धाव धावा धाव. 1 धाव या चेंडूवरती. तसेच IPL प्लेअर आदरणीय मुसाफिर खोटे यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल मुसाफिरजी खोटे आपण मंचावरती आदरपूर्वक विराजमान व्हायचे. वसई तालुक्यातील नाव IPL मध्ये पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं, पृथ्वी शॉ नंतर मला वाटते ते मुसाफिर खोटे यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल मुसाफिर खोटे साहेब आपण मंचावरती विराजमान व्हायचं. त्याचबरोबर वॉर्ड क्रमांक 12च्या नगरसेविका ममता सुमन मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करेल मॅडम आपण सुद्धा मंचाच्या दिशेने यायचंय आणि मंचावरती विराजमान व्हायचंय. हे सृष्टिता मॅच चालू ठेवायची. समोरच्या दिशेने चेंडू सीमारेखा पार, टकाटक चौकार, 4 धावा आणि सामना जिंकला आई एकविरा नारंगीने. पराभवाच्या छायामध्ये धाडले बलाढ्य आगाशी संघाला आणि मंचाच्या दिशेने आपण आगमन पाहू शकता. वॉर्ड क्रमांक 12च्या नगरसेविका ममता सुमन मॅडम आणि त्याचबरोबर वन ऑफ द ग्रेट प्लेयर फ्रॉम सोपारा